गीता धर्म मंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि या सभागृहामध्ये उपस्थित असणारे श्रोते बंधू भगिनी, मी आज तुमच्या समोर दुसऱ्या वेळा बोलतो. आठवण करून देतो, 3 जुलैला गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी गुरुमहिमा हा विषय तुमच्यापुढे मांडला होता. आज मी तुमच्यापुढे भगवद्गीतेचा महिमा हा विषय मांडणार आहे. श्रोते हो, आपल्याला माहिती की दर पंधरवाड्यामध्ये जी 11वी तीथ येते त्याला आपण एकादशी म्हणतो. अशा वर्षातून 24 एकादशा येतात. प्रत्येक एकादशीला स्वतंत्र नाव आहे, त्याची स्वतंत्र कथाही पण आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर आषाढ महिन्यातली जी एकादशी आहे, ज्या दिवशी पंढरपूरची यात्रा भरते, तर ही एकादशी तिला देवशयनी असं नाव आहे. याचं कारण भगवान परमात्मा हे 4 महिन्यासाठी विश्रांती घेत असतात. क्षीरसागरामध्ये जाऊन ते झोपत असतात, निद्रा घेत असतात. अर्थात भगवंताची झोप म्हणजे तुमची आमची झोप नाही, त्याला योग निद्रा असं म्हणतात. म्हणून ही एकादशी तिला देवशयनी असं नाव आहे. कार्तिक महिन्यातली जी एकादशी येते ना, त्या दिवशी देव या निद्रेतून उठतात, म्हणजे जागे होतात. म्हणून त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असं नाव आहे. भाद्रपद महिन्यामध्ये जी एकादशी येते त्या एकादशीला एक नाव आहे, परिवर्तिनी एकादशी. असं का नाव आहे तिचं? जसं आपण रात्रीच्या वेळेला 9-10 वाजता आपल्या अंथरुणावर पडलो तर एक तासभर झालं की या कुशीवर, परत तासभर झालं तर त्या कुशीवर, अशा कुश बदलतो ना. बदल म्हणजे परिवर्तन. तर भगवंताने म्हणे आषाढी एकादशी दिवशी त्या ठिकाणी ते निद्रा त्यांनी घेतली आणि भाद्रपद महिन्यामध्ये या कुशीवरून त्या कुशीवर झाले, म्हणून त्या एकादशीचं नाव आहे परिवर्तनीय एकादशी. तसंच मार्गशीर्ष महिन्यातली जी एकादशी आहे ना, शुद्ध पक्षातली एकादशी, त्या एकादशीला मोक्षदा एकादशी असं नाव आहे. मोक्षदा, दा याचा अर्थ देणारी असा होतो, मोक्ष देणारी एकादशी. असं का बरं म्हटलं या एकादशीला मोक्षदा एकादशी? याचं कारण आहे. ते कारण असं आहे की याच दिवशी, परंतु 5300 वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रावर भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाला गीता सांगितली होती. म्हणजे ही जी मोक्षदा एकादशी आहे, ही एकादशी म्हणजे त्या दिवशी गीता जयंती जगभर साजरी होते. तो गीतेचा जन्मदिवस आहे, बर्थडे गीता ग्रंथाचा. आणि अशा प्रकारची ही गीता त्या दिवशी सांगितली. महाभारताचं कौरव पांडवातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी सांगितली. आणि ही गीता आम्हाला मोक्ष देणारी आहे, म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करणारी आहे, आपल्याला कैवल्याची प्राप्ती करून देणारी आहे. आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यातल्या एकादशीला मोक्षदा एकादशी असं नाव आहे. आपल्याला हा गीतेचा महिमा सांगताना मी 2-4 गोष्टी तुमच्या समोर ज्या मांडतो, त्यामध्ये आपल्याला गीतेची पार्श्वभूमी सांगणार आहे. त्यानंतर गीता जी काही आहे, हा ग्रंथ, त्यामागे हेतू कोणते आहेत, भगवंताला काय सांगायचं याच्यातून, किंवा भगवंताने गीतेमधून कोणते सिद्धांत मांडले आहेत, गीतेच्या संदर्भातल्या काही पाश्चात्य विद्वानांच्या प्रतिक्रिया काय आहेत, गीता अभ्यासाचे फायदे काय आहेत. आणि असं म्हणून मी समारोप करणार आहे. 1 तास 1.25 तासाचा फक्त मला वेळ द्या, अशी आपल्या सर्वांच्या चरणी मी प्रार्थना करतो. तर अशा रीतीनं आता तुम्हाला गीतेची पार्श्वभूमी सांगतो. आपल्याला माहिती आहे की हस्तिनापूरचं जे राज्य आहे त्याच्यावर धृतराष्ट्राची सत्ता होती. धृतराष्ट्राला 100 मुलं होती, त्यांना आपण कौरव म्हणतो. आणि धृतराष्ट्राचा भाऊ पंडूराजा याचं निधन झालेलं होतं. या पंडूराजाला 5 मुलं होती, त्यांना आपण पांडव म्हणतो. तर या पंडूराजाचा मृत्यू झाल्यामुळं सगळी सत्ता म्हणजे हस्तिनापूरचं राज्य हे धृतराष्ट्राकडे आलेलं होतं. आता आपल्याला माहिती की समजा एखादे वडील असतील आणि त्यांना 2-3 मुलं असतील, तर वडिलोपार्जित जी प्रॉपर्टी आहे ती आपल्याला माहिती या मुलांमध्ये वाटून दिली जाते. तर तसं या ठिकाणी या 5 पांडवांना सुद्धा हस्तिनापूरचं निम्म राज्य हे मिळायला पाहिजे होतं, पण ते काही मिळालं नाही. तर असा एक तो वाद होता त्या याच्यावरून.
बरं मी ही मागणी काही वावगी नव्हती, न्याय अशा प्रकारची ती मागणी होती. भाऊ हिस्सा होता तो राज्यातला. तर मग हे तर सोडून द्या. मग त्यांनी काय केलं, पांडवांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग त्याच्यातून बघा, त्यांना लाक्षागृहामध्ये जिवंत जाण्याचा प्रकार असो, द्रौपदीचं वस्त्रहरण असो, किंवा युधिष्ठिराला द्यूत खेळायला भाग पाडायचं, त्याला तिथं फसवायचं, लबाडी करायची, राज्य पाडायला लावायचं, म्हणजे अशा तरी या सगळ्या गोष्टीतून शेवटी इतके मागं लागले, इतकं सळो की पळ केलं या कौरवांनी 5 पांडवांना, की शेवटी त्यांना 12 वर्ष वनवासाला पाठवलं, 1 वर्षाच्या अज्ञातवासालाही पाठवलं. आणि हे सगळं संपल्यानंतर म्हणजे पांडवांनी हे सगळं सहन केलं. आपला न्याय हक्क आपण आज पाहतो, सत्तेसाठी कसे साठेबारी सध्या आपण ऐकतोय ती कशी चालली आहे. तर असा न्याय वाटा सुद्धा मिळत नव्हता. म्हणजे पांडवांचं म्हणणं हे अगदी योग्य होतं, रीतीला धरून होतं. तर मग शेवटी जेव्हा हा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवास संपला, आणि मग या सर्वांनी मिळून निर्णय घेतला की आता आपण परत एकदा मागणी करू, आपल्या न्याय वाटा, निम्म राज्य आपल्या वडिलांचं जे काय असेल ते. आणि त्यांनी नकार दिला. कारण काय होतं, हा धृतराष्ट्र नुसता आंधळा नव्हता, तर तो पुत्रमोहानं पण आंधळा झाला होता. आणि दुसरी गोष्ट, त्याची जी मुलं होती, विशेषतः दुर्योधन, दुःशासन, हे सुद्धा फार अगदी हुकुमशाही प्रवृत्तीची मंडळी होती. आणि त्यांनी सांगितलं की त्याला युद्धाची खुमखुमी फार होती. दुर्योधन दुःशासनाला युद्धाची खुमखुमी फार होती. तुम्हाला राज्य पाहिजे ना, मग आमच्याशी तुम्ही युद्ध करा. आणि भगवंताला किंवा पांडवांना ते युद्ध नको, कारण आपल्याला माहिती युद्ध म्हणजे खूप प्राणहानी, वित्तहानी होते. आणि अशा वेळेला ही युद्ध टाळायला पाहिजे असं भगवंताचं आणि पांडवांचंही मत होतं. मग शेवटी काय केलं, तर भगवंताने ठरवलं की आपण काय करू, थोडंसं 2 पावलं मागं येऊ आणि थोडीशी मध्यस्थी यांच्यामध्ये करून हा प्रश्न मिटून टाकू. तेव्हा अशा रीतीने त्यांनी ही मध्यस्थी करायचं ठरवलं. याला महाभारतामध्ये कृष्ण शिष्टाई असं नाव आहे. अशी ही कृष्ण शिष्टाई त्यांनी केली. मग काय मुद्दा मांडला, तर भगवंतानी त्यांना सांगितलं की खरं म्हणजे ही पंडूराजाची मुलं आहेत, 5 मुलं आहेत, त्यांना तुमचं निम्म राज्य तुम्ही द्यायला पाहिजे. हे त्यांची न्याय्य मागणी आहे, रीतसर मागणी आहे, पण तुम्ही देतच नाही. निदान असं तरी करा, आपल्याला युद्ध टाळायचं आहे, असं तरी करा की 5 पांडवांना 5 गावं तर द्याल की नाही. झालं, तेही पण नकार दिला. जरा दुर्योधन दुःशासनाने काय उत्तर द्यावं त्याच्यावर, भगवंताला उत्तर दिलं, 5 गावं, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन मिळणार नाही, माती मिळणार नाही, अशा प्रकारचं उद्दाम उत्तर दिलं. याचा अर्थ काय झाला, आता जर पांडवांना त्यांचं न्याय हक्काचं राज्य मिळवायचं झालं तर युद्ध हाच एक पर्याय ठरला. आणि मग पुढे युद्धाची तयारी सुरू झाली. मग हे युद्ध कुरुक्षेत्रावर, हे युद्ध पुढे झालं आपल्याला माहिती. कौरवांचं 11 औक्षुहिणी सैन्य होतं आणि पांडवांचं 7 औक्षुहिणी सैन्य होतं. त्यानंतर भगवान गोपालकृष्ण हे अर्जुनाच्या रथाचे सारथी झाले होते. दोन्ही ठिकाणी सैन्य त्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या पावित्र्यामध्ये उभं ठाकलं होतं. आणि अर्जुनानं भगवंताला सांगितलं की चल आता आपला रथ जो आहे दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा. आणि अशा रीतीने भगवंतानं त्या ठिकाणी तो रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा केला. आणि अर्जुनाची नजर कौरवांच्याकडे गेली आणि नुसती नजर गेली आणि काही सेकंदातच त्याची अवस्था पहा कशी झाली, तर त्याचं मनोबल हे एकदम खचलं, ज्याला अवसानघात होणं म्हणतो ना, अगदी तसंच त्याचं झालं. गर्भगळीत झाला तो, त्याच्या अंगाचा थरकाप झाला, कंप सुटला त्याच्या अंगाला, गांगरला तो, हातपाय गळाले, म्हणजे त्याचा धीरच सुटला. का धीर सुटला त्याचा, आत्तापर्यंत काय त्यांनी युद्ध केली नव्हती, युद्ध केली होती, सगळ्या युद्धात तो यशस्वी झाला होता, पराभव अनेकांचा केला होता, माणसंही मारली होती. म्हणजे तो माणसं मारायला घाबरत नव्हता, युद्धाला भीत नव्हता आणि मरायलाही पण भीत नव्हता. कारण व्यासांनी महाभारतामध्ये बरीचशी पुरुष पात्र आहेत, पण लक्षात ठेवा नर हा शब्द फक्त त्यांनी अर्जुनासाठीच वापरला होता. म्हणजे अर्जुन हा शूरवीर होता, अर्जुन हा पौरुषत्वाचा मेरुमणी होता. आणि अशा या अर्जुनाची अशा अवस्था झाली बघा तुम्ही, बघा. आणि मग काय,
त्याच्या हातातून ते धनुष्य खाली पडलं, गांडीव धनुष्य खाली पडलं. आणि भगवंताला म्हटलं की देवा आता रथ माघारी घ्या, मला नाही युद्ध करायचं. देवाने कपाळाला हात लावून बसलो. अरे हे काय, तू तर जयत तयारीशी आला होता. बरं, तुला आतापर्यंत कितीतरी अनुभव आहेत, तू कधीही पराभूत झाला नाही, उलट तू सगळ्यांना पराभूत केलंस, आणि अशी तुझी ही अवस्था व्हावी. मग ही अवस्था का झाली? कारण त्याने अगोदर जे लोक युद्धात मारले होते ते परकीय लोक होते. आता त्याच्या पुढे स्वजन आले, स्वतःच्या नात्याचे लोक आले, आणि तिथे तो कचरला. अमेरिकेच्या जजचं एक उदाहरण सांगतात बघा. तो जज न्यायालयामध्ये असे काही कोणी खून केला त्याचे खटले आले आणि पोलीस यंत्रणेने सगळे पुरावे वगैरे दिले, तो त्याला अगदी बिनदिक्कत फाशी शिक्षा द्यायचा. म्हणजे असा अगदी न्यायदान करणारा तो होता. आणि असं करता करता काय झालं माहिती का, एक दिवस पोलिसांनी त्याच्या मुलालाच पकडून आलं या खुनाच्या आरोपामध्ये, आणि सगळे पुरावे सादर केले. आणि आता मुलालाच जेव्हा फाशी शिक्षा द्यायची वेळ आली ना, तेव्हा कचरणार होतो. म्हणजे अर्जुन जशी अवस्था झाली ना, तशी त्या ज्याची अवस्था झाली त्यांनी ते न्यायाधीशपद सोडून दिले. म्हणजे असं होतं बघा अशा वेळेला. म्हणजे अर्जुनाच्या वेळेला एकदाच पहिल्यांदाच पाळले, याच्या अगोदर कधी आले नाही आणि नंतरही कधी आले नाही. पण तेव्हा मात्र अशा प्रकारची परिस्थिती झाली, तो किंकर्तव्य मूळ झाला, काय करावं सूचन असं झालं. आणि शेवटी भगवंताला तो शरण गेला, देवा तूच आता मला यातून काहीतरी मार्गदर्शन करून. मग देवानं त्याला तिथे गीता सांगितली. साधारणपणे 2-2.5 तास गीता भगवंतानी अर्जुनाला गाऊन दाखवली. आणि मग अशा प्रकारची ही गीता ऐकली, आणि मग मात्र त्याचं मन ताळ्यावर आलं, ठिकाणावर आलं. आणि मग त्यांनी ते गांडीव धनुष्य हातात उचलून धरलं आणि युद्धाला सुरुवात केली. 18 दिवसाचं हे युद्ध झालं आणि त्यांनी कौरवांना पराभूत केलं आणि विजय मिळवला. आणि आपल्याला माहिती की या युधिष्ठिर या हस्तिनापूरचे राजे झाले. तर अशा प्रकारची गीता, म्हणजे गीतेची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली. तर अशा प्रकारची ही जी गीता आहे ना, ही प्रत्यक्ष कृष्णाच्या मुखातून बाहेर पडली. आणि म्हणून वेदापेक्षाही गीतेला जास्त महत्व आहे, कारण वेद परमेश्वराच्या श्वासातून निर्माण झाले, म्हणून गीता मात्र प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून बाहेर पडली होती. जेव्हा ही गीता सांगितली नाही भगवंताने, तेव्हा भगवंताचं वय 83 होतं आणि अर्जुनाचं वय 65 होतं. अशा प्रकारची ही गीता व्यासांनी लिहिली. संस्कृत भाषेमध्ये ही गीता आहे. 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत. महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये 25 ते 42 अध्याय आहेत. त्या अध्यायामध्ये ही गीता येते. म्हणजे गीता हा का स्वतंत्र ग्रंथ नाही, महाभारताच्या अंतर्गत तो एक भाग आहे. या गीतेमध्ये अर्जुनाच्या तोंडचे 84 श्लोक आहेत. कृष्णाच्या मुखातून 575 श्लोक सांगितले. 40 श्लोक संजयाच्या मुखातून सांगितले आणि धृतराष्ट्राच्या मुखातून फक्त एकच श्लोक आहे. आणि 94,569 एकूण गीतेतल्या शब्दांची संख्या आहे. तेव्हा अर्जुनाची परिस्थिती कशी झाली आपण पाहतो. सध्या आपण आजारी पडलो की आपण डॉक्टरकडे जातो ना, आपल्याला ते औषध देतात, त्याला ॲलोपॅथी म्हणतात. ही जी ॲलोपॅथीची औषधं असतात ना, ही माहिती कशी असतात, तर ते मुख्य दुखणं बरं करतात पण साईड इफेक्ट फार करतात, बरोबर की नाही. समजा आपल्याला ताप आला, डोकं दुखलं, शुगर वाढली, बीपी वाढलं, तर त्या गोळ्या खाल्ल्या की आपला ताप जातो, डोकं राहतं, शुगर किंवा बीपी हे नॉर्मल होतं, हे सगळं होतं. पण साईड इफेक्ट फार होतो. कदाचित किडनीवर काही परिणाम होतील, कदाचित पचनयंत्रेवर काही परिणाम होतील, म्हणजे शरीराचा कुठला ना कुठला तरी भाग डॅमेज होतो. हे साईड इफेक्ट झाले. अहो गीतेचे साईड इफेक्ट सुद्धा चांगले आहेत. गीतेचे साईड इफेक्ट सुद्धा चांगले आहेत. म्हणजे जर गीता आपण अनुसरली, आपल्या जीवनामध्ये अभ्यास केला, अनुसरली, त्याप्रमाणे वागायला लागलो, तर आपल्या जीवनच कल्याण होतं ना. आपला प्रपंच सुद्धा चांगला होतो, सुखाचा होतो, समाधानाचा होतो, यश मिळतं सर्वत्र. म्हणजे गीतेचे साईड इफेक्ट सुद्धा उत्तम आहेत. आणि गीतेचा खरा इफेक्ट कोणता आहे, तो इफेक्ट म्हणजे 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा त्वत् प्रसादया अच्युतम स्थितो अस्मिन गतसंदेहा करिष्ये वचनम तव. हा खरा इफेक्ट आहे गीतेचा, बरं का. काय इफेक्ट आहे, तर अर्जुन म्हणतो भगवंताला, हे सगळं तू सांगितले ना, आता मी ताजा तवाना झालो, आता जी मागाची परिस्थिती होती ना ती सगळी संपली, मी ताळ्यावर आलो, माझा मोह वगैरे जो होता ना, माझ्याच माणसाला मानायचं, भीष्म पितामह ज्यांनी मला लहानपणी अंगा खांद्यावर खेळवलं, द्रोणाचार्य गुरु धनुर्विद्या दिली,
हे सगळे माझे बंधू नातेवाईक सगळे सोरे, त्यांना मारायचं, त्यांना पराभूत करायचं, विजय मिळवायचा, राज्य मिळवायचं, नको रे बाबा. म्हणजे हा मोह झाला होता त्याला, आणि त्याच्या परिणाम त्याच्या विषाद होऊ लागला, दुःख झालं त्याचं. म्हणून पहिल्या अध्यायाला अर्जुन विषाद योग असं नाव आहे. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं, माझ्या सगळ्या शंका कुशंका तुझ्या या मार्गदर्शनानं निघून गेल्या. आता भगवंता तू जे सांगशील ना ते मी करीन. आणि मग सांगितलं भगवंताने, आता काय युद्ध कर, अरे तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचा धर्म युद्ध करणं. आणि मग काय त्याने युद्ध केलं आणि 18 दिवसात आपल्याला माहिती यश मिळालं. अशा प्रकारची ही गीतेची पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. तर अर्जुनाची अवस्था पहा कशी झाली होती. माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये एक छान उभी दिली बरं का. ती उभी अशी आहे, सांडी हे मूर्खपण, उठी घेई धनुष्य बाण, संग्रामी तव कारुण्य काय कामाचे. तेव्हा अशा रीतीनं युद्धाच्या प्रसंगी अशा प्रकारचा कारुण्य भाव हा काही कामाचाच असतो. अहो उद्या सांगाल पाकिस्ताननं आपल्यावर जर बॉम्ब फेक केली तर आपण काय चित्राची गुलाबजामू टाकायची त्याच्यावर, सांगा ना म्हणतो नाही. काही काही ठिकाणी जे व्यवहार करायचे असतात ते करावेच लागतात, हे लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा सांगायचा म्हणजे गीतेची महती सांगणारा एक फार छान श्लोक बा. तो श्लोक असा आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थवत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत, असा तो श्लोक आहे. या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्व उपनिषद 108 उपनिषद आहेत एकूण, त्यातली 10 प्रमुख आहेत. ही सगळी उपनिषद म्हणजे गावो, गाव म्हणजे दूध देणाऱ्या गाया, गावो दूध देणाऱ्या गाया. मग आता उपनिषद ह्या जर गाया झाल्या तर त्या गायांचं दूध काढणारा कोण? भगवान कृष्ण. दोग्धा गोपाल नंदना, तो प्रत्यक्ष भगवान कृष्ण. वासरू कोणतं? पार्थ वत्सा, म्हणजे अर्जुन हे वासरू. आणि आपल्याला माहिती की शेतकऱ्यांच्याकडे गाया असतात आणि ते गाईचं दूध जे असतं ते पहिलं प्राधान्य वासरासाठी असते, हे आपल्याला माहिती. वासरू तिच्या स्तनाला लुचल्याशिवाय ती धार देत नाही, पाना सोडित नाही, हे लक्षात घ्या. तर अशा रीतीनं गाया भरपूर दूध देतात. मग तो शेतकरी काय करतो, आधी वासराच्या मार्फत त्या पाना फोडतो, वासराला थोडं पाजलं की वासराला मागं ओढतो आणि मग चरबीत तो दूध काढायला लागतो. मग त्या दुधानं काय होतं, घरातल्या लोकांचंही भागतं, बाहेर डेअरीला नेऊन विकतो, आपल्या कुटुंबाला प्रपंचाला हातभार लावतो. म्हणजे ते दूध फक्त वासरासाठी राहत नाही. आता तर तसं आहे. जरी या ठिकाणी अर्जुनाच्या निमित्तानं ही गीता भगवंतानं सांगितली असली तरी त्याच्यानंतर आज कितीतरी लोकांना या गीतेने तारलं आहे. खूप लोकांना त्याचं वर्णन त्यांनी सुधीर हा शब्दात केलाय. सुधीर म्हणजे पंडित लोक, ज्ञानी लोक, बुद्धिमान लोक, विवेकी लोक, त्यांनी या ठिकाणी गीता अभ्यासली, ह्या गीतेचा अमृत अभ्यासलं आणि त्यांना मोक्ष मिळाला. अशा प्रकारची गीतेची महती सांगणारा हा श्लोक आहे. थोडक्यात वेदांचं सार म्हणजे उपनिषद, उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता. तर म्हणून गीतेला गीतोपनिषद असं सुद्धा म्हटलं जातं बरं का. आता अर्जुनाची ही जी परिस्थिती झाली होती ना, तो गर्भगडीत झाला, हतबल झाला, किंकर्तव्यमूळ झाला, ही परिस्थिती फक्त एकदाच झाली होती. तुम्ही आम्ही संसार नावाचं, प्रपंच नावाच्या कुरुक्षेत्रावर लढतोच की. आज संसार नावा किंवा प्रपंच नावाचं हे कुरुक्षेत्रच आहे ना. अर्जुनाची एकदाच अशी वेळ आली, आपलं तर किती काही वेळा अर्जुन होतो. तर अशा वेळेला आपल्याला तारण्यासाठी आजही पण गीता ही खूप मार्गदर्शक आहे किंवा उपयुक्त अशा प्रकारची आहे. तर अशा रीतीनं त्या मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी जगभर गीता जयंती साजरी होते. लक्षात ठेवा, कितीतरी ग्रंथ आहेत, पण गीता ही इतकी परमभाग्याचा ग्रंथ आहे की त्याची 53वी जयंती आज सुद्धा साजरी होते. कोणत्याही ग्रंथाला हे भाग्य आलं नाही. एवढंच नाही तर असा हा एकमेव आणि अद्वितीय ग्रंथ आहे. आणि म्हणून भगवद्गीता ही आमच्या भारताची श्रीमंती आहे. भगवद्गीता हे आमच्या भारताचं वैभव आहे. भगवद्गीता हे आमच्या भारताचं ऐश्वर्य आहे. अर्थात या भगवद्गीतेचा जो विचार आहे आमच्या भारतीय समाज रचनेवर त्याचे खूप परिणाम अजून सुद्धा चालूच आहे. अशा प्रकारचा तुमच्या आमच्या आचार विचारावर गीतेच्या विचारांचा प्रभाव पडला आजही पण टिकून आहे. आणि अशा प्रकारची गीता त्याच्याबद्दल आमची काही काही मंडळी आहेत. उदाहरणार्थ आपल्याला माहिती 22 जानेवारीला रामलल्लाचा जो कार्यक्रम झाला अयोध्येला, काही काही लोकांच्या पोटात दुखलेच हो, अगदी जोर बरं ते औषध पण नाही, तर आपण औषध दिलं असतं.
या पोटदुखीला औषध आहे का? काय म्हणून त्यांचे विचार, हा सगळा पैसा तुम्ही व्यर्थ घालणार आहे, त्यापेक्षा शाळा कॉलेज काढा. आता इथं काय शाळा कॉलेज कमी आहेत का? दवाखाने काढा, काय कमी आहेत का? शाळा कॉलेज लुटतात आणि दवाखाने माणसाला लुटतातच ना. म्हणजे अशा प्रकारे बरं, त्या न्यासाला इतकी काही पैसे मिळाले, त्यांना शेवटी काल परवा जाहीर करावं लागला, आम्हाला काहीच पाठवू नका, आता आम्ही सांगू तेव्हा तुम्ही द्या. कारण हे जे गोविंदगिरी जे महाराज आहेत, किशोर व्यास त्यांचं नाव, हे आमच्या राहुरीच्या जवळ बेलापूर नावाचं गाव तिथलेच आहे. तर ते त्याचे कोषाध्यक्ष होते. म्हणजे त्यांना असं शेवटी सांगावं लागलं, इतकं भरभरून दिलं बाबा आमच्या लोकांनी. तर आमच्या लोकांच्या श्रद्धा आहेत होत्या रामावर, कृष्णावर, हे आमचे दैवत आहेत. रामायण महाभारत हे आमचे आदर्श आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी यांचं म्हणणं काय आहे, आज 5300 वर्ष उलटली, काळाच्या ओघात ही गीता आता योग्य नाही, गीता ही कालबाह्य झाली आहे, तिचे विचार शिळे झाले आहेत, जुने झाले आहेत. काय तर्क लढवलं बा. कालचा स्वयंपाक आज शिळा होतो, मान्य आहे. अहो पण गीतेमध्ये जे विचार आहेत ना, ते म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये एक शब्द वापरला जातो, युनिव्हर्सल ट्रूथ, मराठीमध्ये त्याला त्रिकालाबाधित सत्य. अहो गीतेला एक्सपायरी डेटच नाही, असं काय करता? गीतेला एक्सपायरी डेट हा प्रकार नाही. तुम्ही पहा, आकाशामध्ये सूर्य उगवतो, तोच सूर्य आहे, त्याची दिशा तीच आहे, त्याचं तेज प्रकाश तेच आहे, वेळ तीच आहे. मग हा आभाळातला सूर्य कधी शिळा झाला का मला सांगा? नाही होत. आभाळातला सूर्य कधीही शिळा होत नाही. किंवा पाणी कधी पारस होतं का? आपण काल आंघोळ केली, रात्र केली, आज उजाडला, आपण स्वतःला काय म्हणून आंघोळ नाही केलं, आम्ही पारुष आहोत. पण पाणी पारुष होतं कधी? अग्नी कधी ओवळा होतो का? तसंच सूर्य सुद्धा कधी शिळा होत नाही. तसं भगवद्गीता सुद्धा हा शिळा होणारा ग्रंथ नाही. त्याच्यातले जे विचार आहेत हे आज सुद्धा काळाला उपयुक्त अशाच प्रकारचे नक्की आहेत, हा त्याचा अर्थ. पुढच्या मुद्द्याकडे मी जातो. त्यामध्ये गीता हा जो ग्रंथ आहे त्याचे हेतू कोणते आहेत? तर पहिला हेतू आहे अज्ञान निवृत्ती. तुम्ही आम्ही जे माणसं आहोत, आपल्यामध्ये अज्ञान आहे, आपल्याला ज्ञान नाही. ह्या अज्ञानातून आपली निवृत्ती करणं हा गीतेचा पहिला हेतू आहे. दुसरा हेतू आहे आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून देणं, हा दुसरा हेतू आहे. आणि तिसरा हेतू आहे या स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणं. त्यानंतर गीतेमध्ये 4 सिद्धांत सांगितले. त्यात पहिला सिद्धांत असा आहे, आत्मा हा अमर आहे, हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत आहे देह हा क्षणभंगूर आहे. तिसरा सिद्धांत, तुम्ही आम्ही जो प्रपंच करतो मोठ्या आवडीनं करतो, जशी जिलबी आवडते तसं आपल्याला प्रपंच आवडतो, सोडायला तयार नाही, अशी चिकटून धरतो. जसं गुळाला मुंगळा चिकटून बसतो ना, तसं आपण संसारात चिकटून बसलो आहोत. आणि एवढे चिकटून बसलो, अगदी प्रामाणिकपणे आपण आपल्या मनाचा विचार, हा प्रश्न विचार की आपण किती सुखी आहोत. उलट असं म्हणायची वेळ येईल की आम्ही खरंच लहानपणी आमच्या खिशात काही नव्हतं, पण आम्ही फार सुखी होतो. आणि आज आमचे खिशे भरभरून आहेत, सुख नाही, आनंद नाही, म्हणजे संसारामध्ये सुख नाही. तर सांगायचा मतलब हा की संसारामध्ये अर्थच नाही. आपण सुखाच्या प्राप्तीसाठी हा संसार करतो, पण शेवटी लक्षात येतं की काही नाही, फसलो आपण. म्हणून म्हटलं की संसार हा जुगार आहे. जुगारात सगळेच यशस्वी होत नाही. बरेचसे जुगार या ठिकाणी त्याचा तोटा होणार ना. तसं आपण लग्न विवाह संसार हा जुगार खेळतोय आणि शेवटी आपल्या वाट्याला यश येत नाही. कारण संसार हे दुःख मूळ आहे. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, ही संसाराची कहाणी तुकोबांनी सांगितलेली आहे. तरी आम्हाला माहिती असून सुद्धा आम्ही आपली उडी घेतोच, नाही तर पाहू आम्ही अनुभव घेतोच आहे. आणि चांगले असे काही टक्के टोलपे आपल्याला पडतात, बाहेर पडतो, मग खुश करतो आणि तेव्हा म्हातारपण येतं. आता म्हातारपणात काय करतं देवधर्म सांगा, अवघड होतं का? पण तरी पण सांगतो, आता जरी तुम्ही केलं तर ते वाया जात नाही. भगवंताचं नाम, भगवंताची भक्ती कधीही वाया जात नाही. म्हातारपणी खूप जेवलं तर ती वाया जाईल, ती अंगी लागणार नाही. पण परमार्थामध्ये हा नियम नाही. पहिल्यापासून केलं तर खूप चांगलं, पण ते शेवटी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ते नशिबात सुद्धा पाहिजे, भगवंताची भक्ती, भगवंताचं प्रेम हे नशिबातही पाहिजे, हे लक्षात घ्या. आपल्या नशिबात संसारच लिहिला होता. बरं,
किती वेळा आपण संसार केला, एका इयत्तेमध्ये किती वर्ष राहतो, अहो एखाद्या वर्ष, किती काही वर्ष एकाच इयत्ते, अरे काय मग तसंच आहे ना. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, असं तुकोबा होऊन गेलं. आपली सारखी फजिती होती तरी आपण आपला संसार, आपला संसार इतकी गोडी आम्हाला काय आकर्षण देव झाले. तेव्हा अशा प्रकारे हा जो देह आहे हा क्षणभंगूर आहे, आत्मा अमर आहे. संसारामध्ये काहीही अर्थ नाही, सुख नाही, संसारामध्ये सुखच नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला जी कर्म करावी लागतात, विशेषतः आपल्याला गीतेनं विहित कर्म सांगितलेलं आहे. जे काही आपल्या वाट्याला कर्म असतं ते, मग समजा मी शिक्षक होतो, प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम मी करायचं. एखादा व्यवसाय करतो, प्रामाणिकपणे व्यवसाय कर, व्यापार करायचा, प्रामाणिकपणे व्यापार कर. साठेबाजी करू नको, शेतकऱ्याला लुटू नको, ग्राहकाला लुटू नको, हे तर करशील ना. कारण तू कितीही जरी लुटलं तरी शेवटी इथंच राहणार आहे. रावणाचं एवढं होतं, 7 कोटी घरं होती, काय झालं आज रावणाच्या लंकेला त्याचे कुणी वंशातलं कोणी आहे का दिवा लावायला तरी शिल्लक राहिले का? नाही. कारण आहे तो बाबा म्हणून गेले, धन मिळवून पोटी संगे नयेरे लंगोटी, शमशान में अलमारी नहीं होती और कफन को जेब नहीं होती. हे सगळं माहिती तरी आम्ही आमचं तेच समजायचं, हम नाही सुधरेंगे अशी अवस्था झाली. असो तर अशा रीतीनं आम्ही आमची जी विहित कर्म आहेत ती आम्ही केली पाहिजे. मी शिक्षक होतो 36 वर्ष माध्यमिक शाळेमध्ये, मी प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम केलं म्हणून मी आज आनंदी आहे. तर अशा रीतीनं जे काही असेल, शेतकरी त्याचं शेती काम करणं हे करते, ते प्रामाणिकपणे करा. तेव्हा याला विहित कर्म म्हणतात. जे काही आपल्या वाट्याला आलेलं ते काम आपण प्रामाणिकपणे करावं, ते निष्काम भावने जास्तीत जास्त करावं. आता हे निष्काम भावने करणं हे बोलायला फार सोपं आहे, पण तसं काही प्रत्यक्ष व्यवहारात आणायला तुमच्या आमच्या सारख्याला फार अवघड आहे. लक्षात घ्या, फार अवघड आहे. पण निष्काम भावनेनं कर्म केली पाहिजेत. आणि आणखीन एक गोष्ट आहे, ही कर्म भगवंताला अर्पण केली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हा चौथा सिद्धांत मला सांगायचा आहे की निष्काम कर्म करण्याची अनिवार्यता आहे, म्हणजे आपण केलीच पाहिजे. अहो शाळेमध्ये कॉलेजामध्ये आपण आपल्या मुलांना पाठवतो ना, त्यांनी तिथे शाळा कॉलेजमधून अभ्यास केलाच पाहिजे की नाही? केलाच पाहिजे, अनिवार्य आहे त्याला. आणि आज आपण पहा, तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जाऊन पहा, कधी शाळा सुरू होण्यापूर्वी मधल्या सुट्टी, शाळा सुटत काय तमाशे चालतात, भयंकर संताप होतो, तळपायच्या आत मस्तका जाते, असं भयंकर चित्र आहे. तरी कलियुग सुरू होऊन 5,500 वर्ष सुद्धा अजून झाले नाहीत. अजून किती काय व्हायचं, पुढं काय काय होईल, देखो आगे होता है क्या, अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे गीता ग्रंथाचे हेतू आणि 4 सिद्धांत तुम्हाला सांगते, याविषयी अजून थोडीशी माहिती देतो. आता मी सांगितलं की आपल्यामध्ये अज्ञान आहे. तुम्ही म्हणाल की आपण अज्ञानी आहोत. अहो आम्ही शाळेमध्ये गेलो, शिकलो, कॉलेजामध्ये गेलो, शिकलो. मी तर म्हणे मी तर 36 वर्ष मुलांना शिकवलं, म्हणजे उत्तरी मी अज्ञानी. हो अज्ञानी, कारण तुम्ही शाळा कॉलेजामधून जे मिळवलं ते ज्ञान नाही, ती माहिती आहे. ज्ञान म्हणजे आमच्या ग्रंथामध्ये जे सांगितले अध्यात्मामध्ये त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. ते ज्ञानच आम्हाला माहीत नाही, आम्ही त्या बाबतीत अज्ञानी आहोत. हे अज्ञान काढून टाकणं हे गीतेचं पहिला हेतू आहे. हे अज्ञानच काढून टाकायचं. आता हे अज्ञान कोणतं आहे? हे अज्ञान म्हणजे पहिलं अज्ञान म्हणजे आपण काय समजतो की मी म्हणजे देह आहे. नाही, देह आपला आहे का सांगा ना. जर आपला देह असता तर आपल्याला असं वाटतं का आपण फार अशा व्हावे, बोलता नाही यावं, दात पडावेत, आणखी काय नाही. जरी देह असला आपला तरी तो काळानुसार त्याच्यामध्ये बदल होतात. तेव्हा देह हा क्षणभंगूरच आहे, देह आपला नाहीच आहे. पण आपण मात्र नेहमी समजतो मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे आत्मा, मी म्हणजे प्राणतत्व, की जे आपल्याला भगवंतानं दिलंय. त्याला चैतन्य असा शब्द आहे. हे चैतन्य माझ्यात आहे, तुमच्यात आहे, म्हणून मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही माझं ऐकता. हे चैतन्य संपलं की दुसऱ्या दिवशी घरासमोर गर्दी होते आणि वैकुंठाला जाण्याची तयारी होते. म्हणजे हे लक्षात घ्या, आई वडील फक्त आपल्याला देह देतात, आई वडील आपल्याला देह देतात. चैतन्य म्हणजे प्राण म्हणा, आत्मतत्व म्हणा, हे भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा डॉक्टर लोक त्या बाळाला असं मारतात आणि रडवायला लावतात. रडवायला लावलं की हे पंप सुरू होतं की शेवटच्या क्षणापर्यंत तो विचार चालूच असतो. तोपर्यंत आईची आणि त्या बाळाची नाळ तोडली जात नाही. जर का ते तोडली तर ते बाळ तिथेच जाईल, हे लक्षात घ्या.
तर हे सगळं त्याच्यातलं आहे हा विचार. भगवंताने आपल्याला हे प्राणतत्व दिले, चैतन्य दिले आहे. म्हणून चाले हे शरीर कोणाची शक्ती, कोण बोलतो हरी म्हण, देखवी ऐकवी एक नारायण तयाची भजन चुकू नये. अहो सगळं तो देतोय आपल्याला. एवढं मोठं त्या ठिकाणी शरीर दिले, अहो फुकट दिले ना. किती मोठं शरीर, फार किमती आहे शरीर, लक्षात घ्या. माझ्या मिसेसमध्ये ऑपरेशन झालं, माझ्या दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन झालं, दोन्ही गुडघ्यांचं 5.5 लाख रुपये माझे गेले. विम्याची रक्कम मिळाली पण कमी मिळाली, पण गेले पैसे. मिसेसने पण इथे स्टेट टाकला, त्याला पण 3.5-4 लाख देण्यात मंगेशकरला लागले. मग सांगा शाळा कॉलेज कुठले आपलं कल्याण करतात सांगा तुम्हाला. या शाळेमध्ये फी जाऊन बघा तुम्ही. तेव्हा सांगायचं मतलब हा की हे जे अज्ञान आहे, मी म्हणजे देव नाही, मी म्हणजे आत्मा आहे. बर, हा आत्मा म्हणजे नेमकं काय आहे? अहो आपण सगळे परमेश्वराचे अंश आहोत. मम वंशे जीव लोके जीव होतो सनातन, किंवा अहम आत्मा गुणाकेश सर्वभूता शयस्थिता. आपल्या प्रत्येकामध्ये भगवंताचा अंश आहे. प्रत्येकामध्ये, तुमच्यामध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, झाडांमध्ये आहे, वेलींमध्ये आहे, डोंगरावर आहे, सगळ्या पशु पक्षी प्राणी कीटक सगळ्यांच्या मध्ये आहे. तेच तत्व आहे, वेगळं नाही. म्हणजे बघा अशा रीतीनं या ठिकाणी हे जे तत्व आहे, ईश्वरी अस्तित्व आहे, हे तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये आहे. आता मला सांगा, एक आई वडील असतील, त्यांना 2-3 मुलं 2-3 मुली असतील, तर त्यांच्यामध्ये नातं कसं झालं? मग बंधुभावाचं, मग प्रेम आलं, सहकार्य आलं, आपुलकी, जिव्हाळा म्हणतात, सगळं काय आलं ना. मग तोच जिव्हाळा आपण सुद्धा आपल्या मनात हा विचार केला पाहिजे की आपण सगळे एकाच ईश्वराची लेकरं आहोत. मग आपण सगळे एकमेकाशी किती प्रेमानं सहकार्यानं बंधुभावानं वागलं पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा अशा पद्धतीने हे जे अज्ञान आहे की आपण स्वतःला देह समजतो, आपण देह नाही, आपण आत्मा आहोत. त्यानंतर दुसरं अज्ञान कोणतं? आपल्याला या देहाची प्राप्ती कशा करता झाली आहे ती पण सांगतो. हे लक्षात घ्या, देह आपल्याला भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळालेला आहे. नरदेहाच्या कारणे सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसा अधिकार नारायणे मानवा दिधला. भगवंताच्या प्राप्तीसाठीच हा देह. आपण काय केलं लक्षात घ्या. जर शाळा कॉलेजामध्ये मुलं जातात, काय करतात पहा तुम्ही, काय नाही करत, मार्क कमी मिळतात. आता सध्या माहिती आपल्याला कॉम्पिटिशन कसली आहे, हाय कॉम्पिटिशन कठीण आहे. आणि ही पोर अशी सगळे अशा वातावरण सध्या आहे. तेव्हा अशा रीतीनं आपल्याला हे जे अज्ञान आहे ते पहिलं आपलं गीता ही दूर करते. तुम्ही ईश्वराचे अंश आहात. विवेकानंद हे म्हणायचे, आपण अमृताचे पुत्र आहोत, आपण अमृताचे पुत्र आहोत. तेव्हा अशा प्रकारची आपल्याला स्वस्वरूपाची ओळख गीता करून देते. त्यानंतर मग हे स्वस्वरूपाची ओळख झाली की मग त्या स्वस्वरूपाची प्राप्ती कशी करायची हे गीतेमध्ये सांगितलं. मग ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, योग मार्ग आहे, कर्म मार्ग आहे. जसं 12वी सायन्स झाल्यानंतर ती CETची परीक्षा असते आणि मग त्याच्यात जे काही मार्क मिळतील त्यावर सगळे पुढचे प्रवेश अवलंबून आहेत. जर कमी मार्क मिळाले तर BSc आहे, थोडेसे बरे मार्क आहेत डिप्लोमा आहे, अजून चांगले मिळाले इंजिनिअरिंग आहे, अजून चांगले मिळाले मेडिकल आहे, नाहीतर असं. तसं भगवंताने आपल्यापुढे मार्ग ठेवले ते जा, तुम्हाला जो तुमची पोत असेल तशी जा. मग काही लोक ज्ञान मार्गाने जातात, काही लोक कर्माने जातात. आमच्या वारकरी संप्रदायानं, आमच्या संत परंपरेनं आम्हाला भक्तीचा मार्ग सांगितलेला, फार सोपा मार्ग आहे. आता तरी इतकं जरी मी बोलत असलो तर एवढाही सोपा समजू नका, लक्षात घ्या, एवढाही सोपा नाहीये, लक्षात घ्या. भक्ती ही 16 वर्षी पुढे असं वर्णन केलेलं आहे. असं तर अशा पद्धतीनं हे हेतू मी तुम्हाला 3 सांगितले. अज्ञानाची निवृत्ती करणं, स्वस्वरूपाची ओळख करून देणं, आणि तिसरी गोष्ट स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणं. आता सिद्धांतामध्ये सांगतो की आत्मा अमर आहे, आपल्या देहाला मरण आहे, आत्म्याला मरण नाही, लक्षात घ्या. हा जो आत्मा आहे हा कसा आहे? नैनम छिन्नती शस्त्राणी नैनम दहती पावका न चैन क्लेदयंत्यापो न शोषयती मरुता. कितीही धारदार शस्त्र असली तर ती आत्म्याला काहीही इजा करू शकत नाही. अग्नी आत्म्याला जाळू शकत नाही, पाणी आत्म्याला भिजवू शकत नाही, वारा आत्म्याला सुकवू शकत नाही. म्हणजे आत्मा हा अविनाशी आहे, अमर आहे. जातो तो देह, मरतो तो देह. अहो आपण ज्या लोकात राहतो ना त्याला नावच काय, मृत्यू लोक. म्हणजे जे जे इथे जन्माला येतात ते एक दिवशी जातातच. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच
तस्मात परिहारार्थे न त्वम शोचितुम अर्हसी. आणि म्हणून कोणी मेलं तर शोक करायचा नसतो, मेल्यानंतर शोक करायचा नसतो. आता आपली रडायला विचारते आता ती किती खरी किती खोटी आहे आपल्यालाच माहिती आहे. जागली मग 1.25 लाखाची, मी त्याच्यावर बोलतच नाही, आपल्याला माहिती सगळं काय ते किती प्रेम आहे काय आहे काय. खेड्यामध्ये हा प्रकार खूप चालतो, असं वारे घालून घालून रडते, डोळ्यात पाणीच नाही, डोळ्यात पाणी नाही, नाही असं नाही माय. म्हणजे कसे लोक आपण झाले ते बघा. तर अशा रीतीनं आत्मा हा अमर आहे. मग देह हा क्षणभंगूर आहे, देहाचा भरोसाच नाही, देहाचा भरोसा नाही, पाण्याचा भरोसा आहे. कधी मोठा फटदिशी फुटेल सांगता येत नाही, या कल की अहो किसने जाना, किसने भी नाही जाना. असा हा देह आहे, क्षणभंगूर आहे. मग हा जो देह आहे हा काय करतो, आपला जो आत्मा आहे ना, हे जे चैतन्य तत्व आहे ना, ते काय करतं, या शरीरामध्ये येतं आणि शरीर थकलं की ते शरीर टाकून देतं आणि दुसरं नवीन शरीर धारण करतं. वासाशी जीर्णांनी यथा विहार नवामी ग्रंथानी नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही. म्हणजे तुमच्या आमच्या अंगावरचे जे कपडे असतात ते जुने झाले की त्याचा रंग जातो, ते विटतात, ते जीर्ण होतात किंवा फाटतात. ते अशा वेळेला आपण काय करतो, हा जुना फाटका कपडा आपण फेकून देतो आणि नवीन घालतो की नाही. जुना कपडा फेकून देतो आपण धाय मुकून रडतो का, उकाव तू रडतो काय ते माझा जुना कपडा फेकून देतो, अरे नाही, उलट नवा कपडा घालताना आपण आनंद होतो आणि जुना कपडा फेकून देताना आपल्याला दुःख होत नाही ना. तर तसंच आहे हा जो आत्मा आहे, हे जे चैतन्य आहे भगवंताने दिलेलं, हे फक्त काय करतं, देह बदलतं. हा देह जीर्ण झाला की बदलून टाकतं, नवा देह धारण करतो. असं हे सगळं राहाड गाडगं चालू आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आत्मा अमर आहे आणि देह हा क्षणभंगूर आहे. आता संसार असार कसा आहे ते मी सांगितलेच आहे. आता पहा, पारतंत्र्याच्या काळात तेव्हा चांदीचे रुपये होते बघा, आणि हा चांदीचा रुपया सराफाकडे नेला की 18, 20, 25 रुपये मिळायचे. प्रत्यक्ष चलनात वापरला तर तेवढीच 1 रुपयाची किंमत मिळायची. आज तो 1 रुपया जो आहे, आज त्याच्या अर्थशास्त्राच्या भाषेमध्ये त्याला अवमूल्यन हा शब्द वापरला जातो. 5 नवे पैसे किंमत आहे त्या रुपयात. बघा उच्च पुढे गेलं त्याचं. तसं तुमचं आमचं आपण जेव्हा नोकरीला लागलो सुरू केलं काय आपला वट होता, आपल्याला माहिती किती आपण अगदी, मी शाळेमध्ये होतो, अधिकारी होतो, वट होता माझा. पण आता तिथे गेलं तर कुत्री सुद्धा मला उभं काढलं, ओळखणार नाही. तर असं काय करतो, ओळखणार नाही. तर सांगायचं मतलब की तसंच आहे आपलं अवमूल्यन हळूहळू होत जातं. आपल्याला एक वेळेला खूप किंमत असते, आपण जेव्हा घरात आणून देतो ना तेव्हा आपल्याला खूप किंमत असते ना. आपण एकदा थकलो की बस, शेवटी आई वडील आपल्याला लहानपणी म्हणायचे ना, तुला काही कळत नाही. शाळेत गेलं की शिक्षक, तुला काही कळत नाही. मित्र, काही कळत नाही. बायको आली तिथं शेवटपर्यंत म्हणते तुम्हाला कधीच काहीच कळलं नाही. चाल, आणि आपल्याला कधी कळतं कधी पण, हा एक प्रश्न जे हो, कधी कळतं आपल्याला. तर सांगायचा मतलब हा की अशा प्रकारे या ठिकाणी हे जे सगळं स्वरूप आहे, यामध्ये जर ह्या मार्गाने आपण गीतेच्या मार्गाने गेलो तर आपल्याला संसाराची असारता नक्कीच लक्षात की इतकं आपलं अवमूल्यन झालं. आज आपल्याला माहिती, तुम्ही पेपर उघडून वाचा, आईला मारला जातो, बापाला मारला जातो, भावाचा खून केला जातो. हे काय आहे, हे काय चांगलं आहे का? म्हणजे कुठं आपण चाललो आहोत. विज्ञानानं प्रगती केली, लक्षात घ्या, सुबत्तेचा गड आला, सुबत्तेचा गड आला, पण संस्कृतीचा सिंह गेला हो, संस्कृतीचा सिंह गेला. हा संस्कृतीचा सिंह का गेला माहिती, आपण भगवंताला, भगवंताच्या ग्रंथांना आपण दूर केलं. आपल्याला जर असं वाटत असेल ना, सुखासाठी जरी करशी तळमळ तरी एक वेळ जाय पंढरशी जाय एक वेळ. तुला जर सुख हवं असेल ना तर तू हेच अवलंबिलं पाहिजे, हा गीतेचा आग्रह. आणि कर्माबाबत सुद्धा निष्काम कर्म करावे, आपण ती करत नाही, आपण ते केलं पाहिजे. कारण आपल्याला माहिती कितीही, आता बघा आपला जन्म खाटावर होतो, दवाखान्यात खाटावर होतो, लग्न पाटावर होतं आणि 13वा 14वा नदीच्या घाटावर होतं, तरी आपलं आयुष्यभर लक्ष नोटावर. अरे तू नोटा मिळवण्यासाठी आलाच नाही ना. 1 एकर जमीन घेतली की 2 एकर घेतो, नगरसेवक झाला की आमदार होतो, आमदार झाला का मंत्री, सारखं चालूच पुढं 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 पुढं. पण याच्यासाठी तुझा जन्मच नाही ना. त्या शाळेतल्या पोराला आम्ही सांगायचो शाळेमध्ये, असा टुकारपणा कोणी केला
दोन चार झापडी पण आला त्यावेळेला तो वेगळा होता. आम्हाला पालकच सांगायचे याला सोडू नका बरं कसं, याला वळण लाव. आणि आपण आपल्या लहानपणी किती शिक्षकांचा मार खाल्लाय म्हणून आपण शाबूत होत. लक्षात घ्या. हल्ली तो पालकच मारायला शिक्षक, तो कशावर मारेल, मग भाऊ तू वाटलो काय काय म्हणतो. तर अशी पद्धती आहे बघा, लक्षात घ्या. तर असा हा गीतेचा ग्रंथाचे हेतू पण तुम्हाला सांगितले. आणि एवढंच नाही तर 4 सिद्धांत सुद्धा या ठिकाणी सांगितले. तर आपण आपलं कर्तव्य करावं. प्रत्येकाने सांगा ना आपलं आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे केलं ना, काय वेगळे करायचे सांगायची जरूर आहे. ज्या ज्या क्षेत्रामध्ये जो जो असेल त्यानं त्याचं काम प्रामाणिकपणे करावं बस. अगदी हे आम्ही विद्यार्थ्यांना शिकलो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या सर्वांच्या ध्येयस्थ परमेश्वराला साक्षी ठेवून आम्ही प्रामाणिकपणे केलं की आमच्या पुढे जे विद्यार्थी आहेत ही भगवंताची रूप आहेत. आम्ही त्या भावनेनेच काम केलं. मी आजही सांगतो, आम्हाला जेव्हा माझे विद्यार्थी गेट टुगेदरला बोलवतात ना, तेव्हा मी सांगतो ही जी शाळा आहे ना ही आमचं पंढरपूर आहे, तुम्ही आमची विठोबा सांगतो मी. आम्हाला अभिमान आहे त्याचा. एकाने मला विचारलं तुम्हाला पुढची जर मी काय व्हायचं, मला शिक्षकच व्हायचं. म्हणजे अशा तरी इतकं ते काम केलं पाहिजे. जे कोणतं काम असेल, कोणतंही काम कमी महत्वाचं जास्त महत्वाचं असं काही नाही. लक्षात घ्या. शिपायचं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, सफाई कामगाराचं काम तेवढंच महत्वाचं आहे. फक्त प्रामाणिकपणे काम करणं कारण आहे. आज काय आपण पाहिलं CCTVची योजना आहे, ही आज आहे. भगवंताचं CCTV केव्हापासून आहे. तुम्ही जरा इकडे तिकडे काही 19-20 केलं की तो तिथे बोलवतो आणि सांगतो असं असं तू केलं नाही, तो मी नव्हेच, ते लाव रे तो व्हिडिओ, बसा झालं, पितळ उघडं पडलं की नाही, हे काय सगळं आपण दिसून आलं, आपण हे केलं ना. म्हणजे अशी परिस्थिती आहे, हे लक्षात घ्या. भगवंताला चॅलेंज करायचं काही गंमत नाही. तर अशा पद्धतीनं ह्या दोन्ही पण जे आहेत ग्रंथाचा हेतू आणि 4 सिद्धांत, त्याच्यावर एक 4 ओळीची कविता फार छान आहे. ती तुम्हाला गुरुमहिमाच्या वेळेस म्हणून पण दाखवली तिने. ती कविता अशी आहे, मी कोण प्रश्नचिन्ह बरं का, कोठील प्रश्नचिन्ह बरं का, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काही जगात घडले मज लागी येणे, याचा विचार करता शिणलो मी वाया, सांगोन सुखी करा मज स्वामी राया. आम्हाला हे माहिती नाही ना, आम्हाला हे माहिती नाही आम्ही कुठून आलो, आम्हाला कुठं जायचंय, त्यासाठी काय केलं पाहिजे हे आम्हाला माहीतच नाही. आमचं ध्येय शून्य वाटतं चालू. आपल्याला लक्षात ठेवा, देवाच्या आळंदीला जायचंय. आपला रस्ता चोराच्या आळंदीकडे उत्तर वळला नाही ना की थोडीशी खातरजमा अधूनमधून केली पाहिजे. लक्षात घ्या. आपल्याला जर आपल्या प्रपंचामध्ये आनंद मिळू लागला, सुख मिळू लागलं की समजायचं आपण कर्तव्य चांगली केलेली बरं का, आपल्या हातून चांगलं काम घडलेलं आहे. आणि असं सारखं अपयश सारखी दुखायला लागले ना, आपण समजायचं म्हणजे थर्मामीटर आहे हे समजायचं आपण की आता आपल्याला सत्कर्म करायची पाळी आली आहे, आपण सत्कर्म सुरू करा. हे आपण आपलं रात्री अंथरुण पडलं झोप आली ना समजायचं तुम्ही सज्जन आहात, काही घ्यायचं कोणाला कारण नाही. म्हणजे इतके आपण प्रामाणिक, संसार सुद्धा प्रामाणिकपणे करा, संसार सुद्धा करा. कशाला याच्या टोपे त्याची टोपी यायला राजकारण करायचं ना, अहो प्रामाणिकपणे करा ना. कशाला याच्यात भेद त्याच्यात भेद, याला फोड त्याला फोड, घर फोड भाऊ फोड अजून फोड, हे कशाची फोडफोड करतात. तो कधीतरी फोडीला तुमचे लोक कधीचे याचा काही विचार करा. त्याचा लक्षात घ्या, संसार करताना बापाला घ्यावं आणि पाप करताना देवाला घ्यावं, नेहमी लक्षात ठेवायचं. तर अशा प्रकारे गीता ग्रंथाचे हेतू आणि गीता ग्रंथाचे 4 सिद्धांत हे तुम्हाला मी सांगितले. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गीतेच्या संदर्भामध्ये काही पाश्चात्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्या सांगतात. लक्षात घ्या, आपल्याला नवल वाटेल, गीता या ग्रंथाची भाषांतर आज जगातल्या 4000 भाषेमध्ये झालेली आहेत. गीतेची मराठी भाषांतर सुद्धा 80च्या वर झाली आहेत. ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं उत्तम भाष्य आहे, ज्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो. गोंदवलेकर स्वामी नेहमी म्हणायचे, गोंदवलेकर महाराज, की कुरुक्षेत्रावर अर्जुनाला जेव्हा कृष्णाने गीता सांगितली ना, तोच कृष्ण परंतु नेवाशाला वेश बदलून आला आणि तुम्हाला मराठी माणसाला तीच गीता सांगितली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय, गीतेचं मोठं समजून उमजून सांगितले. तेव्हा अशा प्रकारची ही गीता सर्वदूर त्याचा प्रचार आहे. जगातल्या लोकांनी तिचं महत्व मान्य केलंय. आम्ही गीताचा मनुस्मृतीचा, अरे ग्रंथ जाणून कुठे विचार जळत असतात का? आमचं तोच एक धडक आहे. काय आमचे काय
कुठलंही इंजेक्शन आम्हाला मिळालं पाहिजे ना, आम्ही देव धर्म काही मानायलाच नाही. आमची जी श्रद्धास्थान आहे त्याच्यावर आमची श्रद्धा आहे, तर तिथे सुरू लावायचा प्रयत्न. काय गीता ही कालबाह्य आहे. मी शंकर अभ्यंकरांचं एक व्याख्यान ऐकलं होतं मनुस्मृतीच्या बद्दल. अहो, मनुस्मृतीमध्ये तुम्हाला जे काळाच्या योग्य आता वाटत नाही ना, ते नका करू. आपली राज्यघटनेबद्दल एक माहिती सांगतो तुम्हाला, कारण मी इतिहास नाट्यशास्त्र दहावीला खूप वर्ष शिकवलं. तर आपली जी राज्यघटना आहे डॉक्टर आंबेडकरांनी लिहिली, ती 50 साली लागू झाली 26 जानेवारीला. आजपर्यंत माहिती का 102 वेळा बदल झाले त्याच्यात, 102 दुरुस्त्या, 102 वेळा. मग तसंच तुम्हाला काही काळाच्या ओघात नाही वाटलं ना, अहो तुम्हाला सर्दी झाली ना, औषध घे ना, नाक कापता का? सर्दी झाली नाका फुटो, अरे नाक कापणा काय सर्दीचा उपाय का? तसंच आहे. तेव्हा ग्रंथ जे आहेत ते आमच्या कल्याणासाठी आहे, एवढं फक्त लक्षात घ्या. तेव्हा असं इथं पिकतं तिथं विकत नाही. काय आहे प्रकार हा? पिकतं तिथं विकत नाही, ही परिस्थिती, बाकी काही नाही. पण आमच्या गीतेचं भरभरून कौतुक जगातल्या या विद्वान लोकांनी, तत्ववेत्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये पहिला जो तत्ववेत्ता आहे त्याचं नाव आहे केसरलिंग. तो माहिती का गीतेबद्दल काय म्हणतो? गीता म्हणजे जगातली सर्वात मोठी तात्विक कविता. तो असं म्हणतो, गीता म्हणजे जगाच्या वाङ्मयातली सर्वात मोठी तात्विक कविता. गीता इज द ग्रेटेस्ट फिलॉसॉफिकल पोएम इन द वर्ल्ड लिटरेचर, हे त्याचं म्हणणं आहे. त्यानंतर सॉक्रेटिस, आपल्याला माहिती आहे सॉक्रेटिसचं नाव आहे. काल परवाच काहीतरी त्याचं पुण्यस्मरणाचा दिवस होता. तर हा ग्रीस देशातला ग्रीक महापुरुष तत्ववेत्ता. पाश्चात्य तत्वज्ञानावर सॉक्रेटिसच्या विचारांचा फार प्रभाव आहे बरं का. तर अशा प्रकारचा हा सॉक्रेटिस प्रत्यक्ष गीता त्यांनी अभ्यासली होती. गीतेवर तो शिष्याशी मार्गदर्शन करायचा आणि स्वतः गीता जगायचा. हे फार आवश्यक गोष्ट आहे. आपण नेहमी परमार्थ हा अभ्यासला नाही पाहिजे. आपण परमार्थ नेहमी त्या चिंतन मनन नाही केलं पाहिजे, तो आपल्या आचरणात सुद्धा आणलं पाहिजे, तर ते फार महत्वाचं आहे. तर तसंच आहे, त्यांनी असं सगळं केलं होतं. आणि त्यामुळे जेव्हा त्याला त्याच्यावर विषप्रयोग झाला, सत्ताधाऱ्यांनी विषप्रयोग केला त्याला, तेव्हा सगळे शिष्य चिंतित होते. गुरुदेव तुम्ही आता जाणार, आम्हाला सोडून जाणार. तेव्हा त्यांनी काय उत्तर द्यावं? मी कोण मारणार? मी मारणार नाही, मी तुम्हाला सगळ्यांना पुरून बोलणार. आणि आपल्याला माहिती, ज्यांनी त्याला विषयाचा प्याला दिला त्यांचं नाव आज आहे का? सॉक्रेटिसचं नाव आजही आहे का? गीता त्याने अभ्यास केली का? द्याला मरण आहे, माझ्या विचाराला मरण नाही, आत्म्याला मरण नाही. तेव्हा अशा प्रकारचा हा सॉक्रेटिस, अशा प्रकारचा गीता जगणारा मनुष्य होता. प्रत्यक्ष पाश्चात्य ग्रीस देशातला बघा, म्हणजे कुठे आपली गीता कुठच्या कुठे गेलेली आहे. त्यानंतर कार्लाइल नावाचा विचारवंत म्हणतो की गीता हा फक्त भारतीयांचा ग्रंथ नाही, हिंदूंचा ग्रंथ नाही. आणि आपल्याला माहिती का, संपूर्ण गीतेमध्ये हिंदू शब्द कुठेच नाही. तेव्हा गीता हा काही भारतीयांचा ग्रंथ नाही किंवा हिंदूंचा ग्रंथ नाही. गीता इज नॉट ओनली द बायबल ऑफ इंडिया, गीता इज द बायबल ऑफ ह्युमॅनिटी ऑल्सो. साऱ्या मानव जातीचा, जगातल्या साऱ्या मानवतेचा हा ग्रंथ आहे. अशा प्रकारचा इतका श्रेष्ठ ग्रंथ त्या ठिकाणी आहे. इमर्सन नावाचा विचारवंत, त्याला जेव्हा गीतेची प्रत अभ्यासाला मिळाली तेव्हा त्याने गीता अभ्यासली, चिंतन मनन केलं आणि त्याला इतका आनंद झाला काय सांगू. तो अक्षरशः घराच्या बाहेर पडला, रस्त्यावर आला, गीता डोक्यावर घेतली, थायथा नाचायला लागला. आम्ही आमच्या मनात विचार येतात ग्रंथ जाळायचे आणि परकीय लोक आपल्या ग्रंथाला डोक्यावर घेऊन नाचतात. किती फरक आहे. पिकतं तिथे विकत नाही होत नाही. तर अशा पद्धतीनं असं तो म्हणला की त्याच्या तोंडून हे उद्गार बाहेर पडले की गीता म्हणजे सद्विचारांचं साम्राज्य. गीता ज्ञान का भंडार आहे, विस्डम का स्टोर आहे, असं तो म्हणायचं. थोडक्यात गीता मीन्स एम्पायर ऑफ गुड थॉट्स, हे त्याचं म्हणणं आहे. किंवा या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की गीता म्हणजे काय? विवेक तरुचं उद्यान आहे. महाभारत हे कमळ आहे आणि कमळामध्ये जसे पराग असतात तसं गीता म्हणजे महाभारत नावाच्या कमळातला पराग आहे, असं माऊली सुद्धा म्हटले. गुलाम महाराजांनी सांगितले गीता म्हणजे साक्षात वेद आहे, जिथे जागते वेद आहे. एवढंच नाही तर गीता ही भगवंताची, कृष्णाची वाङ्मयी मूर्ती आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. अर्थात या ठिकाणी विनोबाजींनी गीताई नावाचं एक पुस्तक लिहिलं, आपण ते ऐकून असेल, पाहिलं असेल कदाचित. तर त्या गीताईबद्दल म्हणजे काय, गीताई याचा अर्थ काय,
संस्कृतमधले गीतेतले जे 700 श्लोक आहेत त्याचं या विनोबाजींनी 700 श्लोकामध्ये मराठीमध्ये भाषांतर केलं. त्याला समश्लोकी भाषांतर म्हणतात. हे असं त्यांनी केलं. तर ते पुस्तक म्हणजे गीता आहे. तर त्या गीताईबद्दल विनोबाजी एका ठिकाणी म्हणतात, गीताई माऊली माझी तिसा मी बाळ नेणता पडता रडता घेई उचलोनी कडेवरी, असं ते म्हणतात. अर्थात अशा पद्धतीनं या ठिकाणी अशी ही आई, आपल्याला माहिती की तिला कामं करायची असतात, लहान बाळ पण असतं, पण ते काम करताना तिची नजर लहान बाळावर असते. ते उठलं तर नाही ना, ते चाललं तर नाही ना, ते पडलंच नाही ना. असं काय झालं की ताबडतोब जाते, जशी आकाशामध्ये घात उंच येते, पण तिला असं वाटलं तिच्या पिलावर काहीतरी संक्रांती येते, त्या क्षणाला खाली येते आणि आपल्या पिलाचं रक्षण करते. तसं आपल्या प्रपंचामध्ये जेव्हा जेव्हा पतन व्हायची वेळ आपली येते तेव्हा या ठिकाणी गीता आपल्याला नक्की सावरते. फक्त आपण गीतेचा आश्रय केला पाहिजे तरच. त्यानंतर अशी ही गीताई जे पुस्तक आहे ना, विनोबाजींच्या आईनं एकदा म्हटलं होतं, अरे विन्या, विनोबाजीची आई अडाणी होती बरं, निरक्षर होती. अरे विन्या, हे गीतेमध्ये काय सांगितलं, मला आणि माझ्यासारख्या महाराष्ट्रामध्ये कितीतरी अडाणी बाहेर, त्यांना नाही रे समजत, तू काहीतरी कर रे. आता विनोबाजी आपलं म्हणजे गांधीजींच्या चळवळीमध्ये सहभाग त्यांचा असायचा. पण एकदा असं काय झालं, 1932 सालची गोष्ट, त्यांना धुळ्याच्या तुरुंगात टाकलं आणि मग त्यांना आपल्या आईच्या म्हणण्याची आठवण झाली आणि मग त्यांनी तिथे ती गीताई लिहिली. साने गुरुजींनी ही गीताई लिहून घेतली बरं का. तर ती 1932 सालची घटना आहे. तर त्यावेळेला आजपर्यंत म्हणजे कुठल्याही पुस्तकाच्या इतक्या आवृत्त्या निघाल्या नाही. 216 आवृत्त्या निघाल्या. कोणत्याही पुस्तकाच्या इतक्या प्रती खपल्या नाही. 28 लाख प्रती गीताईच्या खपल्या. अशा प्रकारची गीता आहे. तेव्हा अशा रीतीनं विनोबाजींनी सुद्धा या भगवद्गीतेचं खूप कौतुक केलं आणि गीता जगले सुद्धा आपल्याला माहिती. शेवटी त्यांनी भुदान चळवळ केली, आपल्याला माहिती. जे कोणी जमीनदार लोक असतील त्यांच्याकडे जायचे, त्यांचे पाय पडायचे, त्यांना विनवणी करायचे. ज्यांना जमीन नाही अशा शेतकऱ्यांना तुम्ही जमीन द्या. लाखो एकर जमीन नुसते त्यांच्या शब्दावर मिळाली. आपण म्हणलं तर आपल्याला 5 पैसे कोणी देत नाही. लागलं तर 16% 18% व्याज घेतात, जे तुम्हाला 1000 रुपये, आणि त्याचं पहिले व्याजच हप्ता पहिला काढून देतात. पण विनोबाजीला लाखो एकर जमीन मिळाली आहे. परमार्थामध्ये कशी ताकद आहे. गीता जगले बरं का, ते गीता जगले. ज्ञानेश्वरीच्या आपल्याला ज्ञानेश्वरी निवासाला सांगितले, जेव्हा विनोबाजी तिथे गेले, ज्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी, त्या खांबाला तिथे पाहिलं आणि विनोबाजींचे अष्टसात्विक भाव दाटून आले. घळाघळाट डोळ्यातून अश्रू आले आणि नतमस्तक झाले. अशा प्रकारे विनोबाजी सुद्धा गीता, ज्ञानेश्वरी, त्यांचा अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास होता. अशा प्रकारची विद्वान होते. त्यानंतर आणखीन एक उदाहरण सांगतो, मोदीजींचं उदाहरण सांगतो. पहा, 2015 साली काय झालं की 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला दिल्लीत जो सोहळा चालतो, तर त्याला अमेरिकेच्या अध्यक्षतेवेळी बराक ओबामा होते, त्यांना बोलवलं. मग त्यांनी तो कार्यक्रम पार पाडला. शहरातल्या काही शहराला भारताच्या भेटी दिल्या आणि ते जेव्हा परत निघाले तेव्हा मोदीजी त्यांना निरोप द्यायला गेले विमानतळावर. 2015ची गोष्ट. तेव्हा त्यांनी काय केलं, त्या बराक ओबामांचा हात आपल्या हातात घेतला आणि सांगितलं, ओबामाजी, मी तुम्हाला एक गोष्ट सप्रेम भेट म्हणून देणार आहे. याच्यापेक्षा मूल्यवान भेट माझ्या देशाकडे नाही, माझ्याकडे नाही, माझ्या देशाकडे नाही. आणि असं म्हणून त्यांच्या हातात भगवद्गीतेची इंग्रजी प्रत दिली. पहा गीता किती श्रेष्ठ, आणि ती ओबामांनी स्वीकारली. तर अशा प्रकारची ही त्या ठिकाणी गीता आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला गीतेचे काही फायदे सांगणार. मागाशी साईड इफेक्टबद्दल थोडंसं बोलतो. तर खरं आपण म्हणजे असे काही केलं की गीतेचा अभ्यास केला, ज्ञान मार्गाने गेले मोक्ष मिळवला, कर्म मार्गाने गेले मोक्ष मिळवला, भक्ती मार्गाने गेले. आपले साधू संत काय भक्ती मार्गाने गेले, मोक्ष मिळवला. शेवटी दिल्लीला जायचं ना, विमानानंही जाता येतं, रेल्वेनेही जाता येतं आणि बाय बसही जाता येतं. दिल्ली एकच आहे. तर अशा हा जो मोक्ष आहे तो शेवटी एकच आहे. कैवल्य शेवटी एकच आहे. भगवंताचं घर एकच आहे की ज्या घरी गेले की तुम्हाला परत येणं नाही. तुका पंढरीशी गेला, परतून पुन्हा परतूनही नाही आला. तर अशा रीतीने हे सगळे पर्याय या गीतेमध्ये दिले. तर अशी ही गीता आपल्याला मोक्ष तर देतेच देते, पण आपण गृहस्थाश्रमी आहोत आणि गृहस्थाश्रमी माणसानं जर अध्यात्म केलं, परमार्थ केला, गीतेचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, तुकोबांच्या गाथेचा अभ्यास केला, तर काय परिणाम होतो? अहो, आपलं चित्त शुद्ध होतं, आपण सदाचारी बनतो, आपल्या हातून चांगलंच वागणार.
आपण चांगलंच वागतो, आपलं आचरण शुद्ध पवित्र होतं, आपण अंतर्मुख होतो. एवढंच नाही, आपण धर्मनिष्ठ होतो, आपल्या हातून सत्कर्मच घडतात. वाईट कर्मापासून आपण कोसो मैल दूर राहतो, करत नाही आपण. आपण फार पाप भिरोत, परमार्थी मनुष्य नेहमी पाप भिरो असतो. तो स्वतःला कमी घेईल, दोन गोष्टी लहान बाबा समजेल, पण आताताईपणा करणार नाही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अशी गीता आम्हाला कर्तव्य पालनाचा संदेश देते. आपल्या माहिती की ताजमहाल हा सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, ताज फॉर ब्युटी, तसं गीता फॉर ड्युटी. म्हणजे तू कर्तव्य कर, कर्म कर, वर्क इज वर्शिप, कर्मेषु रजा, हा गीतेचा संदेश आहे. एवढंच नाही तर गीतेनं आणखीन एक फार महत्वाचा संदेश दिला पाहिजे की मानवतेच्या पातळीवर आपण सगळे एक आहोत, हा संदेश गीतेने दिलेला आहे. अहो, सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हे सर्व धर्म त्या काळात कुठे होते? हे आता 2-2,500 वर्षापूर्वीचे धर्म आहेत, ते लक्षात घ्या. काही नाही, जो मला अनन्य शरण येतो मी त्याचा उद्धार करतो, माऊलीने ओवी म्हटलेली आहे. तसंच आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही आम्ही मानव जात या पातळीवर सगळे, जगातले सगळे लोक एक आहेत. हे तुमच्या आमच्या लोकांनी त्यांच्या काही दुकानं चालवण्यासाठी जात धर्म अशा प्रकारचे भेद केलेले आहेत. भगवंताच्या दरबारी भेद नाहीत, आपल्याला माहिती आहे. पंढरपूरला जा तुम्ही, चोख्याची समाधी आहे, नामदेवांची समाधी आहे, आणि आत मंदिरामध्ये तुमच्या कान्होपात्रीची समाधी आहे. अजून देवानी किती सर्व धर्म समभाव वापरला पाहिजे. आपण फक्त बोलतो शाहू फुले आंबेडकर आमचा महाराष्ट्र यांचा महाराष्ट्र, अरे अरे तू एक शब्द सुद्धा त्यांच्या विचारपणे वाढत नाही, नुसते भाषण ठोकतो, टाळे मिळवतो. परमार्थ नेहमी बोलला नाही पाहिजे, परमार्थ नेहमी जगला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे, तर त्याचे इफेक्ट आपल्याला मिळतात. अहो, नुसते चित्रातले पक्वान घालून पोट भरेल का? पण प्रत्यक्ष पक्वान खाल्लं आपलं पोट तरी भरते. अहो, ज्वारीची भाकरी खाली तरी पोट भरते, पक्वानच कशाला पाहिजे? भूक लागली की काही चालते. निजेला धोंडांशे खायला कोण ना असं म्हणतात. तर असो, तर अशा प्रकारे अशी परिस्थिती या गीतेमुळं होऊ शकते. इतके फायदे आपल्या गीतेचे आहेत. आपण अनैतिक कर्म आपल्याला करायची कधी बुद्धी होणार नाही, आपण विहित कर्मच करू, ती भगवंताला आपण अर्पण करू, आणि त्यापासून आपण अपेक्षाही ठेवणार. आहेत असे काही निरपेक्ष लोक आहेत, आपल्याला माहिती की त्या राम मंदिराला करोडो रुपयाचे देणगे दिले, करोडो रुपयाचे. आपण 1,000 रुपये देता देता आपल्या नाकीने होईल, कसं द्यायचं, कसं लक्षात घ्या. म्हणजे ईश कार्याला सुद्धा आपण कसं करतो. आणि संसारामध्ये जर काही अडचण आली, शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, 1,00,000 रुपये घ्या, चेक नाही देऊ का? तसे नाही, तसे कॅश द्या, चेक. हां, करतो की नाही आपण? हो, काही लोकांना काय मत आहे, गीता ही संस्कृतात फार अवघड आहे. अहो, त्याच्यापेक्षा संसार करणे किती अवघड आहे. तो अवघड संसार आम्ही लिहिला करतो, आणि तुम्हाला गीता अभ्यास देत नाही. संस्कृती काय निमित्त सांगतोय आपण बघा. असं या ठिकाणी असं आपण काहीतरी हे करतो. थोडक्यात अशा पद्धतीनं कृतिशील जगण्याचा संदेश ही गीता देते. अशी ही गीता. आज आपण पाहतो, मी अशी एक बोलून गेलो वाक्य की संस्कृतीचा गड आपण जिंकला, विकासाचा गड आपण जिंकलाय, पण संस्कृतीचा सिंहगा म्हणून बसलो. आपण या चांगल्या गोष्टीपासून दूर दूर जात चाललो. तर तिथे आपल्याला परत यायचं झालं तर आपल्याला गीतेचाच आधार घेणं आवश्यक आहे, तर ते सगळं वैभव आपल्याला प्राप्त होईल. तुम्ही पहा ना, 80-100 वर्षापूर्वी तुम्ही आम्ही पाहिलेली माणसं पाहिली ना, आज कुठे येतो? आपण पुस्तकातून काही चांगली माणसं वाचली, काही माणसं आपण लोकांनी सांगितले, हा मनुष्य चांगला होता बरं का, हा पाटील खूप चांगला होता का, म्हणजे गावोगावचे पाटील एकेकाचे खरंच चांगले होते. मी खेड्यामध्ये खूप 5 आयुष्य किती झालं, खूप चांगले पाटील होते. ते सिनेमात हे नंतरच्या काळात झाले, अलीकडच्या काळातली गोष्ट आहे, आणि त्याचंही विकृतीकरण फार केलं. तर सांगायचं मतलब हा की अशा पद्धतीनं की आज आपण पाहतो की विज्ञानात खूप प्रगती केली, पण काय परिस्थिती आहे, गळ्यामध्ये 2, 2.5, 3, 4, 5 तोळ्याची चैन आहे, तरी गडी बेचैन आहे. अरे एवढंच नाही तर या ठिकाणी घर आहे चांगलं, अगदी सगळं सेटल आहे, घरामध्ये सगळ्या प्रकारचे सेट्स आहेत,
डायनिंग सेट आहे, सोफा सेट आहे, ज्युलरीचं सेट आहे, तरी हा घडी अपसीट. अरे हे कशामुळं? याचं कारण एकच आहे, आपण ह्या संसाराच्या इतके अधीन झालो. अजून एक सांगू का दादा, मरताना कोणाला त्रास होतो सांगू का? मरताना जो संसारामध्ये खूप अडकून बसतो ना त्याला त्रास होतो. जो संसार असा अलिप्त भावनेने करतो ना त्याला सहज गट्ट्या मरून येतो. आमचे ताजुद्दीन शेख वारकरी संप्रदायाचे नागपूरचे कीर्तनकार, कीर्तन करता करता मरण आलं, याला मरण येणं म्हणतात. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही संसारात एकाचं दोन मिळवलं, एक फ्लॅट घेतला, दुसरा पाहिजे, दुचाकी घेतली, फोर व्हीलर पाहिजे, फोर व्हीलर 5 लाखाची, आता 25 लाखाची पाहिजे. अरे चालूच कुठेतरी थांब ना बाबा. तर अशा दिनं लक्षात घ्यायचं नेहमी की संसारामध्ये कधीही पण तृप्ती नाही, परमार्थामध्ये ती तृप्ती आहे. किंवा आपले रामचंद्र देखणे संध्याकाळचा हरिपाठ म्हणत होते आणि त्यावेळेस त्यांना मरण आलं. याला म्हणतात चांगलं. तुकोबा म्हणून गेले, यासाठी केला होता अट्टहास. आपण संसारासाठी अट्टहास करतो आणि विसरतो देवाला. देवाला आपण विसरून गेलेलो आहोत. म्हणून आपलं जे भोगजीवन आहे ना, ते भोगजीवन गीतेमुळे भावजीवन होतं. ती भोगवृत्ती जाते आणि आपण भाविक होतो. आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी भाविक होणं फार आवश्यक असतं, म्हणजे त्याला ईश्वराची प्राप्ती होते. जो मुर्दाड आहे ना त्याला गीता मर्द बनवते आणि मर्दाला गीता पुरुषोत्तम बनवते. इतका हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. गीता हा कोर्टामध्ये ठेवायचा ग्रंथ नाही, हार्टमध्ये ठेवायचा अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणखीन एक सांगतो, आमची जी राज्यघटना आहे, आमचं जे संविधान, राज्यघटनेला संविधान म्हणतात, आमची जी राज्यघटना आहे, आमचं जे संविधान आहे, ती आमची भगवद्गीता आहे. इतकी श्रद्धा आमच्या संविधान आमची आहे, किती इतकी. पण भगवद्गीता हे साऱ्या जगाचं संविधान आहे, साऱ्या जगाची राज्यघटना आहे, हेही विसरता कामा नये. तर अशा रीतीनं या ठिकाणी अशी ही भगवद्गीता, काय तिचं महत्त्व सांगावं. आपल्याला माहिती की इस्कॉन चळवळ आपण ऐकून असा की त्यांची एक हेतूच आहे त्यांचा कृष्ण भक्तीचा आणि गीतेचा प्रसार करणं. इस्कॉन चळवळ, प्रभुपाद स्वामी त्याचे प्रमुख होते. पण गावोगावी इस्कॉनचे म्हणजे मोठमोठे शहरात त्यांची मंदिर आहेत, खूप स्वच्छ मंदिर. मी वृंदावनला इस्कॉनचं मंदिर पाहिलं कृष्णाचं, अति सुंदर, व्यवस्था वगैरे सगळी छान. तर त्या इस्कॉन चळवळीचा हेतूच आहे कृष्ण भक्तीचा प्रचार करणं, गीतेचा प्रचार करणं. एकदा हे प्रभुपाद स्वामी कुठे गेले होते? इंग्लंडला, लंडनमध्ये. आता वारले रे प्रभुपाद स्वामी, आता नाही राहिले, वैकुंठ असते झाले. पण एकदा ते गेले होते, तर पत्रकार लोक आले आणि स्वामीजी तुम्ही आज आमच्या लंडनला कसे काय आलात असं त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा या प्रभुपाद स्वामींनी त्यांना फार छान उत्तर दिलं. ते म्हटले की तुम्ही इंग्रज लोक आमच्या देशामध्ये आला, 150 वर्ष राज्य केलं, सोनं नेलं, चांदी नेली, रत्न नेले, हिरे नेले, सगळं काही केलं, आम्हाला कंगाल बँकेचे मॅनेजर करून टाकलं. पण तुम्ही एक गोष्ट आणायची राहिला, विसरला, आणि ती अमूल्य गोष्ट तुम्ही विसरला. सिकंदराचे गुरु डायोजेनिस होते. सिकंदर जेव्हा जग जिंकायच्या तयारीला निघाला मोहिमेला, तेव्हा गुरुच्या पाया पडल्यानं सांगितलं मी आता चालू अशा अशा पद्धतीने. तेव्हा त्यांनी सांगितलं तू शस्त्राच्या मार्गाने रक्तपात करून तू जगत जेता होतोस. तू हिंदुस्थानला चाललाय ना, माझं एक काम कर, या 3 गोष्टी आण. तू तिथून गंगा आण, तू तिथून गाय आण आणि तू तिथून गीता आण. डाळेचे निसर्ग काय गीता आहे आमची. आणि आम्ही म्हणतो गीता कालबाह्य झाली आणि तुझं थोवाड का वाकडं होत नाही असं म्हणतो. युनिव्हर्सल ट्रूथ आहे गीता ही. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी ते प्रभुपाद स्वामी यांनी उत्तर दिलं की अहो तुम्ही 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं, आम्हाला इतकं लुटलं, सगळं काही केलं, पण तुम्ही एक अमूल्य गोष्ट न्यायची विसरला. तिची होम डिलिव्हरी करण्यासाठी मी इथं आलो आणि म्हणून भगवद्गीतेची इंग्रजी पुस्तकं त्यांनी लिहून टाकली. इतकी गीता या ठिकाणी श्रेष्ठ अशा प्रकारची आहे. अर्थात
अशा प्रकारची ही जी भगवद्गीता आहे, एक 5-10 मिनिटं घेतली चालतील, 5-10 मिनिटं. तर अशा प्रकारची ही जी भगवद्गीता आहे ही जगाला भरभरून दिलेलं आहे. मानवतेचं संदेश या गीतेतून दिला आहे. ती कुठल्याही धर्मासाठी नाही, कुठल्याही काळासाठी नाही, अखिल मानवजातीसाठी आहे आणि ती सर्व काळासाठी आहे. अशी ही गीता, जशी आपली आई असते. आईचं कोर्ट कसं आहे माहिती आहे तुम्हाला? आईचं कोर्ट पहा कसं आहे, त्याचं इतकं चांगलं कोर्टच नाही. अहो, आईच्या कोर्टात वकील लागत नाही, तारीख पे तारीख नाही, फी नाही, न्यायदान वेळेवर होतं आणि अचूक होतो. तसंच भगवंताचं सुद्धा कोर्ट आहे. परमार्थी मनुष्य गीतेचा अभ्यासक, ज्ञानेश्वरी गाथ्याचा अभ्यासक या मार्गाने गेला ना, भगवंत त्याला न्यायच देतो. 4 गोष्टी कमी देईल प्रपंचातल्या, काय बिघडत नाही. नाही 4 व्हीलर मिळाली काय हरते, आपले पाय थोडी 11 नंबरची बस आहे ना, लेफ्ट राईट का चांगले पाय नाही ना. तर थोडक्यात अशा वेळेला अशी ही गीता ही आम्हाला खूप मार्गदर्शन करते. म्हणजे अक्षरशः गीता म्हणजे श्रीखंड आहे. या श्रीखंडामध्ये काय काय असतं आपल्याला माहिती, चक्का असतो, साखर असते, केशर असतं. तर तसंच गीता म्हणजे श्रीखंड आहे. या गीता श्रीखंडामध्ये कर्माचा चक्का आहे, ज्ञानाची साखर आहे आणि भक्तीचं केशर आहे. अशी ही गीता, तिचं उपदेश हा माहिती का कसा आहे, सोन्याच्या शाईनं, हिऱ्याच्या लेखणीनं, मोत्याच्या कागदावर लिहिण्याजोगा आहे. अशी ही भगवद्गीता आहे. तर अशी ही भगवद्गीता ही आम्हाला खरंच मोक्ष देणारीच आहे, त्यात काही वाद नाही. जेव्हा 18 दिवस हे युद्ध चाललं आणि शेवटच्या दिवशी सगळे कौरव संपले आणि भगवंताने सांगितलं अर्जुनाला, अर्जुना खाली उतर. अर्जुन म्हटला, गेले 17 दिवस तुम्ही उतरत होते आणि मग मी उतरत होतो ना, आज हे कसं काय नियम? ते पाहतच बसतात भगवंताकडे. अरे मी सांगतो ना उतर, असं म्हणून तिने ढकलूच दिलं खाली. आणि खाली जेव्हा अर्जुन उतरला तेव्हा कृष्णाने पण धाड दिशी त्या रथावर उडी मारली आणि पाहता पाहता तो रथ जळून खाक झाला. अर्जुनाला प्रश्न पडला, एवढे 18 दिवस आपण त्या रथावर होता, आपलं साधं खर्चटलं सुद्धा नाही, एवढी सगळी शस्त्र असलं आपल्यावर येत होती का? कारण आपल्या नुसत्या रथातच कृष्ण नव्हता, तर आपल्या देहामध्ये सुद्धा कृष्ण होता. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की जेव्हा भगवंत निजधामाला जायचे त्यांनी ठरवलं, तेव्हा अर्जुनाला बोलून घेतलं बरं का त्यांनी. अर्जुना ये तू, अर्जुनाला. आणि त्यांनी सांगितलं, आता हे यादवांचा मी नाश केला, आता द्वारका तर मला बोलून टाकायची, आम्ही पण निजधामाला जातो आता, फक्त तू या माझ्या सगळ्या राण्यांना हस्तिनापूरला घेऊन जा. बरं चल. आणि अर्जुन निघाला त्या राण्यांना घेऊन. भगवंत निजधामाला निघून गेले आणि अर्जुन त्या राण्यांना हस्तिनापूरकडे घेऊन चालला. तिथे जाताना साध्या आदिवासी पोरांनी अर्जुनाला गाठला, बदडला, चोख मार दिला, चांगला कपडे फाडले. अरे पौरुषत्वाचा मेरुमणी, शूरवीर, पा त्याची अवस्था काय झाली, का अशी झाली? कारण त्याच्या देहात आतापर्यंत कृष्ण होता, तो आता नाही राहिला. भगवंत आपल्या हृदयात असतो. भगवंताची इतक्या जवळ आपल्या कोणीच नाही. शोधिशी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देवा आपुल्या अंतरी. कुठेही तू भगवंताला शोधू, फक्त तू काय केले की आरशावर धूळ असते पहा, म्हणून आपल्याला त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसत नाही. ती धूळ पुसली ना की या ठिकाणी आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. तसंच आहे, आपल्याला हृदयातला देव दिसत नाही का? मी स्वच्छ करा, तुम्हाला हृदयातला देव सुद्धा दिसेल. हृदयातला देव सुद्धा दिसेल तुम्हाला, काही वाद नाही. तर अशा पद्धतीनं या भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये इतकी श्रेष्ठ, इतकी महत्त्वाची ही भगवद्गीता आहे की शेवटी आज आपण मगाशी मी बोलून घेतला, शेवटच बोललोय की खरंच आपण
60-70 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या पिढीनं, आज तुम्ही सगळे 60-70च्या दरम्यानच्या आहात, आपण खरंच चांगली माणसं पाहिली आहेत, अनुभवली आहेत. आपल्याला आपल्या अगोदरच्या लोकांनी हा मनुष्य चांगला होता बरं का या गावातला, हा मनुष्य चांगला होता बरं का त्या गावातला. म्हणजे आपण चांगली माणसं ऐकली, चांगली माणसं पाहिली, चांगली माणसं वाचली. आज आपण जर पाहिलं गेलं तर आज कुठे चांगला माणूस, त्याचा पत्ताच नाही. कुठं कुठं बी पत्ता झाला, कुठं हा गावात चांगला माणूस, तो दिसत तसा नाही, तो दिसायला तयार नाही. अहो शहरं वाढली, उंच उंच इमारती झाल्या आणि माणूस मात्र लहान लहान होत चालला. माणसानं ही उंचीची एकेकाळी आपण आपल्याला माहिती, आपण लहानपणी काही वागलो तेव्हा आपली उंची किती होती, आपण किती चांगलं वागायचो. ही उंची आज आपण गमावून बसलो. आणि ही उंची जर आपल्याला परत मिळवायची असेल तर आपण भगवद्गीतेचा आधार घेतला पाहिजे. ती परतची ती उंची आहे, ही चांगली माणसं आहेत, ती आपल्याला ती परत भेटतील. पण त्यासाठी गीता अभ्यासली पाहिजे, गीता आपल्या आचरणात आणली पाहिजे. कारण आपण इथे राहणाऱ्या लोकांनी ती जी उंची आहे, या प्रपंच करण्याच्या नादामध्ये, राजकारण करण्याच्या नादामध्ये, समाजकारण करण्याच्या नादामध्ये आपण सगळी गमावून बसलो ती उंची. 60-70 वर्षापूर्वीचं जग मी अनुभवलं, तुम्ही अनुभवलं, खरंच चांगलं होतं. आज बट्ट्यामुळे झालंय सगळ्या क्षेत्रात बट्ट्या. कुटुंब तरी कुटुंब कुठे राहिले हो, घर तरी घर कुठे राहिलंय. कारण एकेकाळी त्या घराला घरपण देणारी माणसं होती, आज घराला सरपण देणारी माणसं आली, अशी परिस्थिती आहे. म्हणजे इतकं आमूलाग्र बदल या ठिकाणी झालेला आहे. हा बदल जर टाळायचा असेल, परत पाहिल्यासारखं वातावरण आणायचं असेल तर एकच मंत्र आहे, आणि तो जो मंत्र आहे, गीता पढो, गीता पढो, आगे बढ़ो, गीता सुनो, सुखी बोलो. एवढं बोलत मी माझे